हाय, माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल मला चित्रपट कसा वाटला. अत्यंत क्लीन, इनोसंट आणि जेन्युइन ह्युमर ज्याला म्हणतात ना, लिहिलेला उत्कृष्ट विनोद असा मला वाटला आणि अशा प्रकारचे विनोदी चित्रपट अजून यायला पाहिजेत. काही लाऊड नाही, सगळं सटल पण सगळंच गोड. सगळ्यांची कामं गोड. तर मी डॉक्टर नेने आणि माधुरीजींचं पण खूप अभिनंदन करतो, की अशा प्रकारच्या ह्युमरला त्यांनी सपोर्ट केलं आणि अप्रतिम कॅमेरा वर्क आहे, अप्रतिम बॅकग्राऊंड म्युझिक आहे. बॅकग्राऊंड म्युझिकसाठी म्हणजे 100 आउट ऑफ 100 ब्रिलियंट वर्क. इतका अप्रतिम चित्रपट आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी जुळून येतात ना. उत्तम संहिता, ग्रेट स्क्रीन प्ले, त्याच्यानंतर एकेका कलाकाराचा म्हणजे प्रत्येक कलाकाराचा अप्रतिम अप्रतिम अभिनय, दिग्दर्शन, बॅकग्राऊंड म्हणजे मी मंगेश धाकडेचं मला आठवण आली आणि नंतर मी त्याचं नावही वाचलं. पण बॅकग्राऊंड, सर्व सर्व कॅमेरा, आपलं कोकण ज्या पद्धतीने दिसलं या चित्रपटात, खरोखर इतकी धमाल आली आणि अनेक त्यातल्या म्हणजे त्याच्यातनं जे विचार मांडले गेले ते सुद्धा इतके अप्रतिम आहेत आणि ते अजिबात प्रीची नाही आहे. इतकं एंटरटेनिंग आहे आणि खूपच मजा आली हा चित्रपट बघून. खूप सुंदर. एकतर खूप हसायला आलं आणि ते या विषयावरती चित्रपट असेल आणि त्यात हसायला मिळेल असं वाटलं नाही. त्यामुळे इतक्या अवघड महत्त्वाच्या विषयावरती इतक्या छान पद्धतीनं चित्रपटाची हाताळणी केली आहे. मला खूप आनंद झाला. कथा जरा वेगळ्या प्रकारची आहे, अशा तऱ्हेची कधी आलेली नाही आहे आणि हा खूप मजेशीर चित्रपट आहे. निर्मिती चांगली आहे आणि सगळे काम करणारे कलाकार जे आहेत ते कसलेले असल्यामुळे अर्थातच चित्रपट चांगला झालेला आहे. आणि इतक्या सगळ्या इमोशन्स अशा गॅदर्ड आहेत. एक तर मी खूप हसली आहे, त्यानंतर मी खूप इमोशनल झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फिल्म स्टार्ट टू एंड मी एवढी एन्जॉय केली आहे. ही सगळी कॅरेक्टर्स इतकी कमाल काम करतात की आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्यामध्येच आहोत. समोर बसून फिल्म बघतोय असं वाटत नाही, असं वाटतं आपण त्यांच्यातच आहोत, त्यांच्याबरोबर आपण ती फिल्म, ते प्रसंग सगळे जगतोय. अँड आय रिअली एन्जॉयड इट. आत्ताच पंचक चित्रपट बघून आलो. निर्माती माधुरी दीक्षित आहे म्हटल्यानंतर आपल्याला एक उत्सुकता असते की माधुरीने निवडलेलं कुठलं चित्रपट असेल. माधुरीचं नाव घेतलं की तिचं जे खळाळून हास्य आपल्याला डोळ्यासमोर येतं, तसाच पंचक आहे. पंचक बघितल्यानंतर अतिशय खळखळून निर्व्याज असं हास्य आपल्या चेहऱ्यावर येतं. अप्रतिम कामं झालेली आहेत. एक जे काही विषय मांडण्याचा जो काही भाग होता किंवा खरं तर कठीण विषय आहे तो मांडण्याचा, ज्या प्रकारे विषय हाताळला गेला आहे लेखनातनं आणि दिग्दर्शनातनं, जयंत आणि राहुलचं मनापासून कौतुक. कामं तर अतिशय सुंदर झालेली आहेत. बऱ्याच दिवसांनी असा एक संयत अभिनय बघायला मिळाला आणि आदिनाथचं विशेष कौतुक की आदिनाथने अप्रतिम काम केलं आहे. पंचक हा चित्रपट मराठीतला एक उत्तम चित्रपट आहे. कलाकृती चांगली आहे. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बसायला हवं आणि या चित्रपटाच्या मागे उभं राहायला हवं. सगळ्या कुटुंबांनी एकत्र बघायलाच हवा, पंचक बघायलाच हवा.